नंदुरबार, धुळे, जळगाव डन. आता आपण चाललोय आपल्या खानदेश टूरच्या लास्ट डेस्टिनेशनला, अर्थातच चाळीसगावला. चलो लेट्स गो. तर जळगावहून आपण निघालो आहे टुवर्ड्स चाळीसगाव. तर जळगाव, एरंडोल, भडगाव आणि पुढे चाळीसगाव आज असा आपला प्रवास राहणार आहे. अराउंड 110 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. 2 hours 15 minutes दाखवत आहे. तर होपफुली रस्ता चांगला असेल ॲज पर डिस्टन्स अँड टाईम. करंट कंडिशन रोडची माहिती नाही आपल्याला. चलो लेट्स गो देन. चलो फायनली सम गुड रोड्स. आपण काल ज्या रस्त्याला आलो त्या रस्त्याला जॉईन झालो आणि पुढे जाऊन आपण परत लेफ्ट टर्न मारू आणि टुवर्ड्स चाळीसगाव जाऊ आपण. तर जसं जळगाव हे ताप्ती नदीच्या किनारी असलेलं शहर आहे आणि त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर वगैरे मध्ये शेती खूप चांगली होती. ॲग्रिकल्चरल प्रॉस्परस रिजन आहे हा. तसंच चाळीसगाव सुद्धा डोंगरी आणि तित्तूर या 2 नद्यांच्या संगमवर असलेलं शहर आहे आणि या दोन्ही नद्या पुढे जाऊन गिरणा नदीला जॉईन होतात आणि एवढं सगळं पाणी असल्यामुळे चाळीसगाव आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा खूपच ॲग्रिकल्चरली साऊंड आणि प्रॉस्परस आहे. इथं कॉटन वगैरे पण घेतलं जातं. केळी तर जसं तुम्हाला सांगितलं जळगाव जिल्ह्यात सगळीकडेच घेतली जाते. तर ओव्हरऑल चाळीसगाव पण ॲग्रिकल्चरली तसं प्रॉस्परस रिजन आहे. चाळीसगाव हे नाव कसं पडलं याच्या 1-2 स्टोरीज आहेत किंवा थिअरीज आहेत. पण जी मोस्ट कॉमनली ॲक्सेप्टेड किंवा जी सर्वमान्य आहे ते इथं का आधी 40 गाव होते छोटे छोटे. आपण गाव म्हणू, पाडे म्हणू, तसे आधी छोटे छोटे गाव असायचे आणि त्या 40 गावांना एक असं फोर्टिफिकेशन किंवा अशी भिंत बांधून एक असं किल्ल्यासारखं तयार केलं होतं. किल्ला चुकीचा शब्द राहील पण इंग्लिशमध्ये फोर्टिफिकेशन जो वर्ड आहे ते तसं केलं होतं आणि मग ते एकत्र होऊन ते 40 गाव असं नाव झालेलं आहे. महाराष्ट्रात 10 गाव, 20 गाव, 30 गाव सुद्धा आहेत. तसं 40 गाव आहे. पण मी 50 गाव, 60 गाव असं काय पुढे ऐकलं नाही. जर तुम्हाला असे कुठे गाव आहेत आणि जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. रात्रभर जळगावमध्ये पाऊस झालेला आहे. सकाळी थोडासा पाऊस होता. आता पाऊस थांबलेला आहे तरी सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. म्हणजे पाऊस कधीही पडू शकतो असे चिन्ह दिसतात. आपण मेन हायवे सोडून दिला आता. जो धुळ्याला सुरतला जाणारा रस्ता होता तो सोडलाय आणि आतमधला रस्ता जॉईन केलाय टुवर्ड्स चाळीसगाव. सुरुवातीला जसे मोठे मोठे खड्डे चिखल आणि पाण्याने भरलेले. पुढच्या रस्त्याबद्दल आता मला थोडं भीती वाटायला लागली आहे. खूप असे महिन्यांनंतर किंवा वर्षांनंतर असे रस्त्यावर मी असे डुक्कर आणि डुकराचे पिल्लं बघितले. असे खरकटे झालेले पूर्ण चिखलात एकदम लपथपीत. नॉस्टॅल्जिक फिलिंग. एरंडोल गावातून फारच खराब रस्ता होता. परत तसं स्टेट हायवे टाईपचा रोड आहे. व्यवस्थित दिसतोय. प्लेन. लेट्स होप असा 40 पर्यंत असाच रस्ता मिळाला पाहिजे.
इथून भडगाव आहे 12 किलोमीटर. भडगावहून पुढे आपल्याला चाळीसगावला जायचं आहे. चाळीसगावची एक खूप इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल पर्सनॅलिटी ते म्हणजे भास्कराचार्य किंवा भास्कर द सेकंड. हे 11व्या शतकात 11th सेंचुरीमध्ये 11th सेंचुरीचे खूप फेमस इंडियन मॅथमॅटिशियन आणि ॲस्ट्रॉनॉमर आहेत. आणि तर ही जी गोष्ट आहे नॉट जस्ट फॉर महाराष्ट्र, पूर्ण इंडियासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यांनी मॅथमॅटिक्स आणि ॲस्ट्रॉनॉमीमध्ये बरंचसं काम केलेलं आहे. मॅथमॅटिक्सचं जर बोलायला झालं तर जो पायथागोरसचा थिअरम होता तो त्यांनी रिप्रूव्ह केला किंवा वेगळ्या इक्वेशन्स देऊन त्यांनी तो प्रूव्ह केलेला आहे. आणि प्लस त्यांचे डिफरंट क्वाड्रॅटिक आणि अरिथमॅटिक इक्वेशन्स प्लस ट्रिग्नोमेट्रीमध्ये सुद्धा त्यांचे बरेचसे थिअरीज आणि इक्वेशन्स आहेत विच स्टील आर एक रेलेव्हंट टुडे. आणि ॲस्ट्रॉनॉमीमध्ये आपली पृथ्वी सनला ऑर्बिट करते त्याला जेवढा टाइम लागतो तर त्यांनी तो टाइम फाइंड आउट केला होता. आणि जर मॉडर्न सायन्सच्या हिशोबाने जर कम्पेअर केला तर त्या टाइममध्ये आणि ह्या टाइममध्ये फक्त 3.5 मिनिटांचा डिफरन्स आहे. तर कन्सिडरिंग भास्कराचार्य ज्या टाइमामध्ये होते तर इट्स अ ह्यूज अचिव्हमेंट का त्यांनी एवढं सगळं नियर परफेक्ट टायमिंग वगैरे शोधून काढला. तर अगेन ही बिलॉंग्स टू इंडिया आणि इट्स अ रिअल प्राईड आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि इंडियासाठी पण, आणि ऑब्विसली चाळीसगावसाठी पण. चाळीसगाव 35 किलोमीटर. इथं राईटला आहे चाळीसगाव बस स्थानक. चाळीसगाव एक ट्रान्सपोर्टेशन हबच्या हिशोबाने रेल्वेच्या सेंट्रल रेल्वे लाईनवर एक मोठा जंक्शन आहे. इथून जी धुळ्याची जी वेगळा ट्रॅक जातो चाळीसगाव धुळे लाईन तर ती इथून सुरुवात होते. आणि इफ यू टॉक अबाउट टुरिस्ट प्लेसेस तर अजंता एलोरा हे जे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत आणि खूप मोठे टुरिस्ट हब आहेत तर ते चाळीसगावहून खूप जवळ आहेत. इफ आय एम नॉट रॉंग लेस दॅन 100 किलोमीटर्स ऑर सो. म्हणजे एलोरा आणि दौलताबाद तर खूपच जवळच आहे. तर जर तुम्ही प्लॅन करत असाल तर इथून पण तुम्ही इथून किंवा जळगावहून पण प्लॅन करू शकता. One eternity later. वेलकम बॅक टू द कुकिंग टेबल. आणि आज जसं सांगितलं मी तुम्हाला आपल्या खानदेश टूरचा शेवटचा दिवस आहे. आज आलो आहोत आपण चाळीसगावला आणि शेवटचा दिवस तर शेवटची खास रेसिपी म्हणून मी ठेवली होती. तर आपण बनवणार आहोत एकदम स्पेशल झणझणीत खानदेश स्टाईल वांग्याचं भरीत. आणि त्याच्यासाठीच मी कालच जळगाववरून हे स्पेशल असे भरताचे वांगे घेतलेले आहेत. हे बघा तुम्ही, हे आपल्या मार्केटमध्ये पण मिळतात पण जळगावला घेतात त्याची स्पेशालिटी वेगळी असते. आणि मेन इन्ग्रेडियंट याचा वांगे असणार आहे. त्याच्यासोबतच खांद्याची वांग्याच्या भरतामध्ये कांद्याची पात टाकली जाते तर आपण कांद्याची पात पण सोबत घेणार आहोत. आणि कसं बनवायचं भरीत लेट्स गेट ऑन विथ इट. जसं जसं मी सांगेल तसं तसे इन्ग्रेडियंट्स पण रेसिपी सांगत जाईल तसे इन्ग्रेडियंट्स पण सांगत जाईल. तर सगळ्यात पहिले आपण गॅस ऑन करूया आणि वांगे भाजून घेऊया. तर गॅस ऑन करून दिलेला आहे मी. अशी एक जाळी घेतलेली आहे ज्याच्यावर ठेवून आपण वांगे भाजणार आहोत. ठीक आहे.
तुमच्याकडे जाळी नसेल तर तुमची जी घर अशी जाळी नसेल तर तुमच्या घरी दुसरी कुठली जाळी असेल तर त्याच्यावर भाजू शकतात, किंवा तुम्ही थोडंसं काळजी घेऊन डायरेक्ट हाताने पण भाजू शकतात. आता हे वांगे घेतलेत, तर वांग्याला काय करायचं, आपण हलकंसं एक तेलाची कोटिंग द्यायची आहे, ठीक आहे. आणि असे टोचे मारून घ्यायचे आहेत, सुरीनी किंवा तुम्ही फोर्कनी मारून घेऊ शकतात. याचा फायदा असा होईल का वांगे आतपर्यंत शिजतील, ते तेलही आतपर्यंत जाईल. आणि जे आपण तेल लावतो तर जेव्हा वांग्याचं साल काढायचं असतं भाजून झाल्यानंतर, तर त्याला पण मदत होते. तर हलकीशी आपण तेलाची एक कोटिंग करून घेऊ त्या वांग्यांना. तर तुम्ही आयदर ब्रश यूज करू शकता किंवा जसं मी करतोय एकदम फक्त असा हलक्या हाताने अशी तेलाची कोटिंग करून घ्यायची. हे बघा, अशी हलक्या हाताने तेलाची कोटिंग करून घ्यायची वांग्यांना. आणि वांग्यांना असे बऱ्याच ठिकाणी सुरीनी किंवा फोर्कनी असे टोचे मारून घ्यायचे. त्याच्याने कसं वांग आतपर्यंत शिजतं बरोबर. आणि हे आपण ह्या जाळीवर ठेवायचं भाजण्यासाठी. तर आपले वांगे इथं छान भाजतात आहे, काळे काळे होतात आहे. आपल्याला पूर्ण काळे होईपर्यंत त्यांना भाजून घ्यायचं, सगळ्या बाजूने नरम होईपर्यंत. तोपर्यंत मी लसूण आणि मिरची घेतली आहे खलबत्त्यामध्ये. आता मी त्याचा ठेचा बनवून घेतो. तो ठेचा आपल्याला फोडणीसाठी कामाला येईल. तर आपण याचा चांगलं ठेचून खलबत्त्यामध्ये मस्त ठेचा तयार करून घेऊया. आता बघा, हे 2 वांगे आधी घेतले होते, तर हे चारी बाजूने असे काळे झालेले आहेत, त्यांची स्किन निघायला लागली आहे. आणि हे नरम झालेले आहेत, देठाच्या बाजूनी पण शेंड्याच्या बाजूनी पण पूर्ण नरम झाले आहेत, म्हणजे ते आतपर्यंत शिजलेले आहेत. हे पण इथं नरम झालंय, इथं नरम झालंय. तर हे वांगे काढून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये किंवा एका वाट्याखाली कढईखाली असे 5 मिनिटं झाकून द्यायचे. हे केल्याने काय होतं, त्याची वाफ पण दाबली जाते, वाफ पण वांग्याला शिजवते. आणि त्याचं जे वरचं कवर असतं, आवरण असतं वांग्याचं जळलेलं, ते पण पटकन निघतं. आपण आधी तेल पण लावलेलं होतं, तर त्याच्याने पण मदत होते ते निघण्यासाठी. तर असं 2-5 मिनिटं झाकून ठेवायचे. आज आपण चाळीसगाव ते मनमाड या रस्त्यावर थांबलो आहोत. चाळीसगाव संपल्यानंतर जस्ट इथं छान अशी एक शेती आहे, तुम्ही बघू शकता. छान मस्त अशी केळीची बाग आहे. इथं पेरूचे झाडं आहे, नारळाचं झाड आहे. खूपच सुंदर असं लोकेशन आहे. रस्त्याच्या एकदम लागूनच आहे रस्त्याला, त्यामुळे थोडं तुम्हाला नॉईज येऊ शकते माईकची. इथं एक रसवंती होती, आम्ही काकांना विचारून थांबून घेतलं, त्या म्हणाले बिंदास करा इथं. तर मस्त बाग आहे. हा आपला सेटअप आहे. अशी पाठीमागे केळीची बाग आहे. रस्त्याला बऱ्याच केळीच्या बागा लागल्या आणि मग थोडं जागा बघून व्यवस्थित थांबलोय मी. तर फोक्स, एकदम ड्रास्टिक चेंज इन सिनरी अँड ड्रास्टिक चेंज इन प्लॅन्स. आपलं टेबल तिथं लावलेलं होतं केळीच्या बागेच्या जस्ट बाहेर, पण इथं भयंकर पाऊस पडला एकदम, म्हणजे विदिन मिनिट्स खूपच जोरात पाऊस पडून गेला. त्याच्यामुळे आपण थोडं आपलं सामान पुढे घेतलेलं आहे. खूप आवराआवर केली, पण तरी ते टेबल वगैरे भिजलं, थोडा गॅस भिजलेला. आता क्लिअर करून झालंय सगळं. आपले वांगे जे आहेत ते सगळे मी भाजून घेतले होते. हे बघा, अशा प्रकारे सगळे वांगे भाजून घेतलेले होते. आता एक लक्षात ठेवा, हे भाजून घेतल्यावर बघा कसे नरम झालेले आहेत, देठापासून पूर्ण हे शेंड्यापर्यंत. जर कुठे तुम्हाला कडक वाटलं तर ते वांग टाकून द्या, कारण त्या आतून त्याला खूप बिया असतात, आतून शिजलेलं नसतं, तर ते यूज नाही होणार, किंवा तुम्ही यूज केलं तर ते दाताखाली खूप खराब लागेल. तर आयडियली हे वांगे असे नरम झाले पाहिजेत. आणि जर काही कडक पाड लागतो तर तुम्ही ते टाकून द्या. आता जसं मी सांगितलं होतं, आपण झाकून ठेवलं होतं हे, तर मी एक एक असं साल काढून दाखवतो. हे बघा, असं झाकून ठेवल्यामुळे आणि तेल लावल्यामुळे असं पटकन याचं साल निघतंय. तर आपण याचं साल काढून घेऊया.
जर तुम्ही असे टोचे मारले नाही किंवा तेल लावलं नाही तर थोडंसं डिफिकल्ट जाईल. बट अदरवाईज हे बघा कसं पटकन साल निघतंय. असं वांग्याचे साल काढून हा देठाचा भाग कट करून घेऊया, आपण साईडला ठेवून देऊया. आणि असे प्रत्येक वांगे आपण साल काढून वेगळे वेगळे करून घेऊया. एक वांग मी तुम्हाला कट करून दाखवतो. हे बघा, तर याचे जे बिया आहेत ते थोड्या कडक लागतात, तर हे तुम्ही काढून ठेवू शकतात. हे भरतामध्ये यूज नका करू. बाकी जो फ्लेशी पार्ट आहे तो तुम्ही पूर्ण वापरा. तर असं आपण प्रत्येक वांग्याचं करून घेऊया. तर आपण जे भाजलेले वांगे होते ते पूर्ण क्लीन करून घेतलेले. जो कडक पार्ट होता तो काढून टाकलेला आहे. कडक पार्ट काढून टाकला. बाकीचे वांगे आपण मॅश करून घेतलेले आहेत. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. आपण आता आपल्या भरत्याच्या फोडणीची तयारी करूया. तर सगळ्यात पहिले थोडे शेंगदाणे जे आहेत ते आपण असे फ्राय करून घेऊया. आपण ते शेंगदाणे भरतातच काढून घेऊया. तेल तापलेलं आहे. तेलमध्ये आपण सगळ्यात आधी मोहरी, तेल गरम असल्यामुळे मोहरी लवकर तडतडते. लगेच जिरे, आपण जो लसूण मिरचीचा ठेचा तयार करून घेतला होता, लसूण मिरचीचा ठेचा आपण याच्यात आता तेलात परतून घेऊया. आपला ठेचा परततोच आहे, तोपर्यंत आपण चवीनुसार मीठ, कांद्याची पात धुवून चिरून घेतली होती, तर आता आपण ते टाकून देऊया. तर खानदेशी वांग्याच्या भरितामध्ये कांद्याची पात इज वन ऑफ द की इंग्रेडियंट्स किंवा मेन इंग्रेडियंट्स. तर कांद्याची पात पण आपण याच्यात परतून घेऊया. खूप सॉफ्ट असते, खूप इझी टू कुक असते आणि लगेच शिजते. तर 2 मिनटं आपण त्याला हाय फ्लेमवरच परतून घेऊया. आपण याच्यामध्ये हळद नाही टाकलेली, दुसरा मसाला नाही टाकत आहे, कारण लसूण मिरची, जिरे मोहरीची फोडणी आहे आणि मिरचीने सगळं जे एक तिखटपणा येईल तो मिरचीमुळे येईल. मला कोथिंबीर आवडते, तर मी कोथिंबीर आधी चिरून घेतली होती, धुवून घेतली होती. अर्धी कोथिंबीर मी फोडणीमध्ये टाकतोय. ती पण आपण तेलात चांगली परतून घेऊया. आपली कांद्याची पात सॉफ्ट झाली आहे. आता जे भरीत वांग्याचं आपण मॅश करून घेतलं होतं, तर रोस्ट केलेले वांगे आणि शेंगदाणे फ्राय केलेले, हे सगळं आपण आता आपल्या कढईमध्ये घेऊन हे सगळं एकत्र करूया. जर तुम्हाला काही कडक किंवा टफ पार्ट वाटत असेल किंवा काही धागेदोरे वाटत असतील वांग्यामध्ये, तर तुम्ही इथं पण थोडंसं मॅश करून घेऊ शकतात. बट आय एम ओके विथ इट. तर मग हे खाताना अजून मजा येईल. कांद्याची पात शिजायला काहीच वेळ लागत नाही. वांगे पण आधीच आपण रोस्ट करून घेतले होते, तर ते शिजले आहेत. तर ओव्हरऑल आपले हे भरीत ऑलमोस्ट रेडी आहे. उरलेली कोथिंबीर आपण गार्निश करून घेऊया. अँड वी आर डन. आता
आयडियली वांग्याचं भरीत किंवा खानदेशी भरीत हे तिखट असतं, पण तुम्ही तुमच्या हिशोबाने मिरची ॲडजस्ट करून घेऊ शकतात. लाल मसाल्याचं बनवू नका, मिरचीचंच बनवा, फक्त एवढंच रिक्वेस्ट आहे. आवर भरीत लुक्स रेडी, लुक्स यम. आपलं वांग्याचं भरीत रेडी आहे, ज्वारीची मस्त भाकरी रेडी आहे, फ्रेशली बेक्ड. तर आता मी सर्व करतो. वांग्याचं भरीत सोबत ज्वारीची एक भाकरी अँड आवर खानदेशी मक्कड बेत, खानदेशी वांग्याचं भरीत प्लस ज्वारीची भाकरी रेडी आहे. लेट्स टेस्ट इट. घ्या काका, तुम्ही घ्या. नाव सांगा काका तुमचं. एक मिनिट. नाव सांगा. रमेश गोविंदा चव्हाण. रमेश चव्हाण. हो, रमेश चव्हाण. काका तुमचं नाव. बबन चव्हाण. तर आपल्यासोबत आज आपले ही मंडळी आहे ज्यांनी आपल्याला ही व्यवस्था करून दिली, तर सगळ्यात पहिले त्यांचं धन्यवाद. काका तुमचं नाव सांगा. संजय चव्हाण. संजय चव्हाण. तर या सगळ्यांना मी एक हे वांग्याचं भरीत टेस्ट करण्याचं रिक्वेस्ट करतो. तुम्ही प्लीज एकदा खाऊन बघा. आताच कळलं मला, हे जे टोपीवाले काका आहेत चव्हाण साहेब, ते इथले जे लोकल आमदार आहेत त्यांचे वडील आहेत. व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. काही कमी जास्त असेल तर सांगा बिंदास. बिलकुल एकदम मस्त आहे. काही कमी जास्त तुम्हाला. काही नाही, एकदम धन्यवाद. छान बोलवलं. धन्यवाद. 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 घ्या भरपूर घ्या. छान आहे, एकदम छान. व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थित. तर इथल्या लोकल लोकांकडून आपल्याला फीडबॅक मिळाला आहे, तर खूप छान भरीत बनलेला आहे. तर मी रिक्वेस्ट करतो की यांनी हे संपवावं. मी बाकीचं टेस्ट करून सांगतो तुम्हाला. तर तुम्ही बघितलं असेल, सगळे सिनियर सिटीजन्सनी त्यांचा परिचय दिला आणि आपल्याला आशीर्वाद दिले. खूप बरं वाटलं. आणि एक लाईन त्यांची मला कंटिन्युअसली मनामध्ये आहे. आय डोंट नो हे किती जणांना क्लिक होईल का नाही, पण ते म्हणत होते, संपत्ती नाही कमवली पण संतती कमवली. तर इट इज स्टील रिंगिंग इन माय हेड. इट इज म्हणजे खूप खूप मोठी लाईन आहे, खूप डीप आहे. एनिवेज, कमिंग बॅक, आपल्या वांग्याचं भरीत टेस्ट करूया. सगळे तर चांगलेच बोलले आहेत, दे आर बिंग गुड टू मी. पण एनिवेज मी आता टेस्ट करतो. ज्वारीची भाकरी, कांद्याचे पात सोबत वांग्याचं भरीत आणि सोबत शेंगदाणे पण घेतले आहे. मस्त वांग्याचा स्मोकी रोस्टेड फ्लेवर येतो. कांद्याची पात एक वेगळा टेक्स्चर ऍड करते. सेम शेंगदाणे पण मस्त क्रंची लागतात. ते वांग्याचं भरीत एवढं ओलं होतं तरी ते शेंगदाणे तेलात फ्राय केल्यामुळे खूप क्रंची आहे. लसूण, मिरची, जिरे खूप छान जुळून येतं. एक नंबर वांग्याचं भरीत झालं. आपण रेग्युलरली भरीत बघतो नुसतं वांगं असतं, पण याच्यात वांग, कांद्याची पात वगैरे सगळं एकदम मस्त कॉम्बिनेशन जुळून आलंय. अँड इट इज व्हेरी यम्मी. आणि माझं असं सजेशन आहे पर्सनली का भरीत कुठलंही बनवा, पण ते भाकरीसोबतच का, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, पण तो भरीत टेस्ट बेटर विथ भाकरी ओनली. एनिवेज, आपलं रेसिपी झाली आहे. वी आर डन. आता मी आवरतो. तर आजचं आपलं चाळीसगावचं डेस्टिनेशन होतं आणि आपण इथं खानदेशी स्टाईलचं वांग्याचं भरीत बनवलं. बेत तर खूप चांगलाच झाला होता. पावसाने थोडा व्यत्यय आणला, थोडा त्रास झाला, थोडं इकडे तिकडे शिफ्ट करावं लागलं, बट अदरवाईज खूप चांगलं झालं सगळं. भरीत पण खूप छान झालं होतं. आता जरी सनशाईन होत होते आपल्यावर, पण खूप जोराचा पाऊस आला होता, बट इट्स ओके. मी असा विचार करतो की शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान झालं त्यापेक्षा त्याच्याशी कम्पेअर केलं तर आपलं काहीच नाही आहे. वी आर मच बेटर ऑफ. एनिवेज, ह्या डेस्टिनेशनसोबत आपण आपली खानदेशची सिरीज एंड करत आहोत. तर मी तुम्हाला नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव इथं घेऊन गेलो. ह्या 4 डिशेस दाखवल्या मी तुम्हाला. तरी याच्याने काय खानदेश पूर्ण कव्हर होत नाही, पण मी जे स्पेशल काही इथले डिशेस होत्या त्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला. होपफुली तुम्हाला ही खानदेशची सिरीज आवडली असेल. असेच तुम्हाला रस्ते आणि वेगवेगळे प्रदेश जर फिरायला आवडत असतील आणि आपले व्हिडिओ आवडत असतील
तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नव्या विभागात, एक नवी सिरीज घेऊन आणि खूप सारे नवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.